वर्षानंतर भाजपने दिल्लीतल्या सत्तेत कमबॅक केलेला आहे। ऐतिहासिक विजय मिळवला 48 जागांसह। भाजपने 48 जागांसह आघाडी घेतलेली आहे, तर दुसरीकडे आपला फक्त 22 जागा मिळवता आलेल्या आहेत। चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचं स्वप्न आपचं केजरीवालांचं भंगलेलं आहे। केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या पराभवामुळे दिल्लीमध्ये आपला मात्र मोठा धक्का बसलेला आहे। केजरीवालांनी हा पराभव स्वीकारलेला आहे। जनतेचा निर्णय आपण स्वीकारतोय असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे। भाजपच्या उमेदवारांचं त्यांनी इथे अभिनंदन देखील केलेलं आहे। तर दिल्लीमध्ये कालकाजीमधून आपच्या अतिशय विजयी झालेले आहे। काँग्रेसला दिल्लीत भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये। एकही जागेवर काँग्रेस उमेदवाराचा विजय नाही। केजरीवाल पराभूत झालेले आहेत। परवेश वर्मा यांच्याकडून 3182 मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय। जायंट किलर ठरले आहेत परवेश वर्मा। मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झाला। 900 मतांनी सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे। आपचे दोन मोठे नेते पराभूत झाल्यामुळे आपला मोठा धक्का बसलाय। खोट्यांचं राज्य संपलं हा अहंकार आणि अराजकतेचा पराभव आहे। हा दिल्लीकरांच्या मोदींच्या हमीवरील विश्वासाचा आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनचा विजय आहे। या जबरदस्त जनादेशाबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनपूर्वक आभार। मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपनं सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा आणि दिल्लीला जगातील नंबर 1 ची राजधानी बनवण्याचा निर्धार केलाय। अमित शहा केंद्रीय गृहमंत्री। तर मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये काम करणार असं अरविंद केजरीवाल यांनी पराभवानंतर म्हटलेलं आहे। जनतेचा निकाल आपण स्वीकारलेला आहे असं केजरीवाल यांनी म्हटलंय। भाजपच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन देखील करत असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणालेले आहेत। स्वतः केजरीवाल यांचा या निवडणुकीत पराभव झाला। मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करणार असं अरविंद केजरीवाल म्हणाले। जनतेचा निकाल स्वीकारला असल्याचं देखील अरविंद केजरीवाल म्हणाले। मोठा सेटबॅक आम आदमी